नमस्कार, सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते मी. खरं सांगायचं ना, इथूनच वसंत ऋतूतील सगळी झाडं, पानं, फुलं रंगीबेरंगी इतकं सुंदर दिसतंय. तुम्ही ह्या अँगलनी बघितलं तर खरोखर इतकं छान सगळे रंगांची उधळणच चाललेली आहे असं वाटतंय. आणि ती आज वैशाख वळवा असून सुद्धा गरमी आहे, पण मनाला डोळ्याला इतका लाभदायक वाटतंय. तेव्हा हा ड्रेस कोड आपण गेले 5-7 कार्यक्रमांपासून आपण हा चालू ठेवलेला आहे. काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य असावं या कार्यक्रमाचं, म्हणून आपण तो ड्रेस कोड ठेवतो आणि ऑन डिमांड ठेवला जातो आहे आपल्याकडे. हे जास्त महत्वाचं आहे, कारण सगळ्या बायकांना आणि मी तर म्हणेन पुरुषांना सुद्धा खरं नटायला आवडत असतं, पण उगाच आपलं म्हणत असतात. एखादा माणूस सोडले तर वाटलेच बाकीचे सगळे असतात की ज्यांना वाटत असतं की आपण पण छान नटावं, सजावं, वेगवेगळे कलर घालावे. आणि त्याप्रमाणे आज सगळेजण छानपैकी ते सगळे रंग परिधान करून आलेले आहेत. त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांना मी धन्यवाद देते. आणि आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. प्रथम प्रदीप अडूळ सरांचं शंखवादन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. ओम पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. कसं असतं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली म्हटल्यावर एक कमी होती ती ज्योतिताईंच्या फोटोची, ताबडतोब आलेला आहे. आणि आपण आता लगेचच आज आपण परिवर्तन महिला संस्थेच्या ज्योतिताई पाटकर यांचा 5वा स्मृतिदिन आपण आता इथे करणार आहोत. त्यासाठी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष ज्यांनी काम केलं ते आपल्या दिलासा आजीच्या घराच्या गीताताई आणि सीमाताई. प्रथम मी गीताताई यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्याबद्दल 4 शब्द सांगा.
नमस्कार. आज ज्योतिताईचा 5वा स्मृतिदिन. तिला विनम्र अभिवादन. खरं तर तो फोटो बघितला ना, तशी मला तेच म्हणाली की गलबलायला होतं तिला बघून आणि सगळ्या आठवणी यायला लागतात. त्यांना जाऊन आज 5वा स्मृतिदिन आहे, पण रोजच आठवण येते. कामानिमित्त आम्ही सारखं भेटत असतो. मी तुला पत्र टाईप केले असं, ज्योती तुझ्याबरोबर घालवलेले क्षण आठवले की मन व्याकुळ होते. तू अकाली आम्हाला सोडून गेली, मुलींना पोरगं केलंस. तू रात्रंदिवस पीडित महिलांसाठी रात्री अपरात्री जायचीस. महिलांबद्दल तळमळ होती. डोंबिवलीतील महिलांना एकमेव तुझा आधार होता. रात्री सुद्धा त्यांचे फोन येत असे, ज्योती तू नाहीस, पण तू उभे केलेलं काम प्रकल्प चालू आहे. परिवर्तन महिला संस्था यशस्वीरित्या पुढे नेत आहे. तुझे विरंगुळ्याचे स्वप्न खानोलकर सर्व अपर्णाने पूर्ण केले, पण अपर्णा पण तुझ्यासाठी अचानक सोडून गेली. आजारी पडली काय आणि त्यातच गेली, पण तरी आता अपर्णाचे काम विना सोनवणे छान करते. आपल्या संस्थेचा नवीन प्रकल्प गोरेगावला सुरू झाला आहे. सखी निवास वुमेन्स हॉस्टेल. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन व परिवर्तन महिला संस्था एकत्र काम करणार आहे. तिथे आठवण आली की तिचं बालपण गोरेगावातच गेलेली. हा योगायोग बघा, ती जागा पण गोरेगावातच मिळालेली आहे. आणि हे सखी निवास जे सुरू केले ती सगळी मेहनत वर्षा परचुरे हिची आहे. आणि तसंच ह्याला बोखाड्याला तर वर्षाने खूप केले. गारमेंट फॅक्टरी, वामाचे ब्लाऊज, नवीन शर्ट छान शिवणं, तिने खूप म्हणजे संस्थेसाठी हे केले. सरांचं खूप आहेच आहे मेहनत सगळ्यांची. असं म्हणून तिचं काम पुढे चालू आहे. आम्ही चालू हा पुढे वारसा दिव्यत्वाची ज्येष्ठ प्रचिती तेथे करत नाही. धन्यवाद टीकाताई. लक्षात येते तुमच्या भावना जास्त प्रकट करायला आला तर अश्रू थांबू नाही शकणार अशीच गोष्ट आहे. आता मी सीमाताईंना विनंती करते की त्यांनी येऊन गीताताईंबद्दल 4 शब्द सांगा. पाठवले सांगता येत नाही, शब्दात व्यक्त करता येत नाही. ज्योतिताई एक आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांचा सहवास आजही मनात साठवून आहे. काही आठवणी शेअर करतो. गोरेगावमधून डोंबिवलीला आल्या आणि डोंबिवलीत आल्या. लहान वयातच लग्न झाले, संसार सुरू झाला. सासूबाईंची सेवा, पहाटे 4:30ला उठून दिरासाठी डबा यासारखी जबाबदारी पार पाडली आणि गृहिणी झाल्या. ऋषींची भाजी कशी करायची हा किस्सा सांगताना ज्योतिताई अगदी रमून जायचा आणि भाजी करून सगळ्यांना डबे भरभरून द्यायचा. कुळाचा, गणपती, तुळशीचं लग्न, जवळजवळ सगळेच सण घरी असायचे आणि हे सण पारंपरिक पद्धतीने आवडीने प्रेमाने साजरे व्हायचे. सर्व जबाबदाऱ्या पार पाडतच त्या समाजकार्याकडे वळल्या. त्यांच्या कामात मिस्टरांचा, सासऱ्यांचा नेहमीच सपोर्ट असायचा. समाजातील स्त्रियांची दुःखे, नैराश्य पाहून स्त्रियांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी परिवर्तन महिला संस्कृती स्थापना केली. कुठल्याही पदाचा त्यांना मोह नव्हता, तरीही संस्थापिका अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. ज्योतिताईंनी सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं. प्रत्येकाची काम करण्याची क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. डिसिजन तुम्ही घ्या, माझा सपोर्ट आहेच या वाक्याने आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. दिलासासाठी जागा शोधणे हा नेहमीचा मोठा प्रश्न होता. 2 दिवसातच शिफ्ट व्हायचं होतं आणि जागेसाठी मनवण फिरत होती. सकाळी आम्ही जागा पाहून आलो आणि संध्याकाळी ज्योतिताई आल्या आणि एजन्सीच्या जागेसाठी ॲग्रीमेंट केलं. विश्वास होता. देशातील मान्यवर व्यक्तींनी त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट होता हे अनुभवाला नेहमीच सांगतात.
अतिशय डाऊन टू अर्थ प्रश्न त्या त्यांनी सांगितले होते. आता माझा सत्कार नको असे म्हणणारे फार विरळ आहेत. कुणालाही केव्हाही कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी त्यांचा हात पुढे असायचा. कर्तृत्व, दातृत्व आणि मैत्रुत्व त्यांच्याकडे होते. आम्हाला दिशा दाखवणाऱ्या ज्योतिताईंना भावपूर्ण आदरांजली, विनम्र अभिवादन. आज ज्योतिताईंची मैत्री मायाताई कांबळे त्या आपल्याकडे आल्या होत्या. तिच्याशी मी तासभर बोलत होते, तर तिने पण थोडंसं एक दोन चार गोष्टी आपल्याला शेअर केले त्या मी सांगते. या आपल्या ज्योतीने अनेक ज्योती उजळल्या. त्या ज्योतीच्या किरणांनी परिवर्तन ते घडले असेल. या सुंदर परिवर्तनात माझं तुझाच हसरा चेहरा दिसतो. मायाताईंनी ॲक्च्युली रवींद्रदादा आणि ज्योती त्यांचा काय कसे छान संबंध होते आम्ही खूप बोललो, पण आता वेळेअभावी तिथे बोलू शकत नाही जास्त. निरपेक्षपणे काम करणारे फार थोडे असतात. माझी सखी अशीच होती. ती माझी सखी माझ्या सर्व सुखदुःखात सतत बरोबर होती. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मायाताई कांबळे. धन्यवाद सीमाताई. तुम्ही अगदी त्यांच्या तरुणपणापासून कसा त्यांनी संसार केला वगैरे छान सांगितलं, जे आम्हाला माहिती नव्हतं. जवळ होत्या. मी एक दोन तीन म्हणजे अक्षरशः 3-4 वाक्यांमध्येच ज्योतिताईंबद्दल बोलणार आहे. माझी आणि ज्योतिताईंची भेट बालिका भवन इथे झाली होती. माझ्या लक्षात आलेलं ते त्यांचं गोड हसू. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्या समोर असायच्या तेव्हा त्यांचं हास्यच इतकं छान होतं की समोरचा माणूस त्यांच्याकडे बघून हसरावून आनंदित झाला पाहिजे असं त्यांचं हास्य होतं, जे कायम माझ्या लक्षात राहिलं. एक दुसरा गुण जो सेवाताईंनी पण सांगितला की नेतृत्व गुण. त्यांच्यामध्ये ते इतकं चांगलं होतं की आपल्या सहकार्यांना घेऊन जाऊन पुढे ते काम चालू ठेवायचं. त्याला मी एक साक्षीदार आहे आणि मी ती स्वतः आहे. मी फक्त जेव्हा टिटवाळ्याला जायला लागले आणि मी ज्योतिताईंना सांगितलं की मला आपल्या इकडे काम करायची इच्छा आहे, एक सेकंदही कुठलाही विचार न करता तुम्ही आलात, येणार आहात, नक्की येत जा. आणि परत त्यांनी त्याच्याबद्दल मला विचारलं पण नाही आणि माझं काम तिथे सुरू झालं. त्याबद्दल मी ज्योतिताईंना त्यावेळेला सुद्धा धन्यवाद म्हणते, आता सुद्धा धन्यवाद म्हणते, कारण मला हे सगळं मिळालंच नसतं जर त्यांच्यामध्ये तो गुण नसता तर. आणि त्यामुळे त्यांनी जे छोटंसं रोप लावलं त्याचा इतका मोठा वृक्ष तयार झाला आहे. तो असाच मोठा होऊ दे यासाठी ज्योतिताईंचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहे. धन्यवाद. आता यानंतर सीमाताईंना मी सुप्रियाताईंना बोलवते इथे 2 शब्द म्हणून. नमस्कार. तसं पाहायला गेलं तर ज्योतिताईंचा आणि माझा सहवास तसा जास्त नव्हता, परंतु 2018 मध्ये आमच्या एका ग्रुपने आदी संमेलन साजरं करायचं डोंबिवलीत पहिल्यांदाच हा निर्णय घेतला गेला आणि तो कार्यक्रम घ्यायचा होता. त्या कार्यक्रमात आम्ही 25 ते 30 महिला होतो आणि त्या महिलांना प्रॅक्टिस करण्यासाठी जागा कुठेच मिळत नव्हती, की एवढी मोठी जागा, आणि त्यामुळे आमचा तो प्रोग्राम पुढे पुढे ढकलला जात होता. अपर्णा चिटणीस सगळ्यांना माहिती आहे, ती माझी मैत्री, तर तिने सांगितलं थांब आपण ज्योतिताईंना भेटू, तुझी ही गैरसोय आहे ती नक्की दूर होईल. ज्योतिताईंना भेटलो आम्ही आणि ज्योतिताईंनी लगेच जिथे जननी आशिषच्या इथे आपलं दिलासा आजींचं घर होतं तिथे आपण जिथे पूर्वी जात होतो खेळायला ऑफलाईन गाणी म्हणायला, त्यावेळी ती जागा जो मोठा हॉल तो आम्हाला त्याने दिला. आम्ही 10-12 दिवस तिथे प्रॅक्टिस केली आणि एवढंच नव्हे की ज्यावेळी आम्हाला हॉल घ्यायला पुन्हा अडचण आली, हॉल मिळत नव्हता, ज्ञानेश्वर मंगल कार्यालय जे पलीकडचं आहे ते मिळवून देण्यात सुद्धा त्याने आम्हाला मदत केली. आणि मग मला म्हणजे आश्चर्य वाटलं की आपला काही परिचय नाही, आपला ग्रुप त्यांना माहिती नाही आहे, परंतु
महिला एक वेगळा उपक्रम करतायत या भावनेने त्यांनी आम्हाला नुसतं असं शारीरिकच मदत केली नाही, तर अर्थसहाय्य सुद्धा केलं. 10,000चा चेक त्यांनी दिला. नेतृत्व होतच, पण दातृत्व हा गुण सुद्धा त्यावेळी मला त्यांचा दिसून आला. त्यामुळे त्यांना मी दंडवत घालते आणि सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सुप्रियाताई. यानंतर श्री विकास पाटील सर ज्योतिताईंबद्दल 4 शब्द आपल्यापुढे सादर करतात. नमस्कार. ज्योती ही माझी लहान बहीण आणि ती लग्न होऊन गोरेगावला राहत होती. लग्न होऊन डोंबिवलीत 71 साली ज्योतिताई आल्या. माझ्या मामे बहीण आणि रवींद्र मामे भाऊ. तर ज्योतीबद्दल सांगायचं म्हणजे तिने MA मराठी, MA सोशिओलॉजी, MA मानसशास्त्र, जर्नालिझम, हिंदी शिक्षक सनद वगैरे अनेक शिक्षणक्रम तिने पूर्ण केले होते. सुरुवातीला ती स्वामी विवेकानंद मध्ये आणि पांडुरंग विद्यालय इथे तिने थोडा काळ नोकरी केली. त्याच्यानंतर नेत्रदीप बाल मंदिर 1975 ते 2008 सालापर्यंत आपल्या घरातून, तसंच तिची एक मैत्रीण कामत ती तिच्या खालच्या मजल्यावर राहत होती, त्या दोघींनी मिळून हे इतके वर्ष नेत्रदीप बाल मंदिर चालवलं. मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संस्कार केंद्र हे 6 वर्ष चालवलं. अनेक स्त्रियांना बिकट परिस्थितीतून सोडवून मार्ग काढून धडपड केली. त्यासाठी स्त्रियांच्या मदतीसाठी ज्योतिताई या रात्री अपरात्री केव्हाही त्यांच्या घरी जात, पोलीस स्टेशनला जात. त्यांना कधीही कसलीही भीती वाटली नाही. त्यांच्याकडे हुशारी, जिद्द, तशीच धडाडी शौर्य हे होतं. त्यांनी मध्यंतरी सुरुवातीला BJP मध्ये त्या सेक्रेटरी होत्या, अध्यक्ष होत्या. अनेक वर्ष त्यांनी BJP मध्ये काम केलं. त्याचाही त्यांना खूप उपयोग झाला आणि त्यांच्या ओळखी आणि वजन हे खूपच वाढलं होतं. आमच्या कुडाळेश्वर गौड ब्राह्मण सहयोग या संस्थेमध्ये त्या 7 वर्ष अध्यक्ष होत्या. त्यांच्या एवढ्या समाजकार्याची दखल घेऊन कुडाळेश्वर गौड ब्राह्मण सहयोगने महिला दिना दिवशी एका विशेष शौर्यशाली महिलेला, म्हणजे अशा धडाडीच्या महिलेला, जो कैलासवासी ज्योती पाटकर सेवावृत्ती पुरस्कार हा सन्मानित करण्यात येतो एका महिलेला. हे कुडाळेश्वर सहयोगने ज्योती पाटकरच्या कार्याची दखल घेऊन चालू केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे 2005 साली तिने परिवर्तन महिला संस्था स्थापन केली. प्रथम टिटवाळा बालिकाश्रम चालू केला आणि त्यानंतर मोकाडा प्रकल्प, दिलासा वगैरे आपल्याला माहितीच आहे या सर्व तिच्या कार्याची. आता मी ज्योती पाटकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी केलेलं एक काव्य, माझी कविता सादर करतो. परिवर्तन. ज्योतीने लाविल्या ज्योती अनेक, प्रज्ञा वर्षा वंदना गीतांजली सीमा कित्येक, रेखा कमल अनघा अपर्णा सर्वच, वदती परिवर्तन प्रकाशमय करील खरच.
परिवर्तन दिलासा विरंगुळा ज्योतिर्मय, कार्य त्यांचे चाले अखंड सेवामय. प्रज्ञाताई आहेत परिवर्तन अध्यक्ष, वंदनाताई हिशेब पाहण्यात अतिदक्ष. वर्षाताईंना आहे केवढा ध्यास, ध्येय आहे मोखाडा ग्राम विकास. मुलींना आधार देतो मुक्ता बालिकाश्रम, स्वावलंबी करतो आफ्टर केअर आश्रम. आजींना पाहते दिलासा आजींचे घर, गीतांजली सीमा आहेत सत्य खरोखर. ज्येष्ठांसाठी विरंगुळा म्हणजे आहे दिलासा, अपर्णाताई आणि खानोलकरांनी घेतला हा वसा. नमस्कार. धन्यवाद विकास सर. यानंतर मी खानोलकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी ज्योतिताईंच्या काही आठवणी सांगाव्या. नमस्कार. आठवणी सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. थोडंसं पाठीशी जातो. एक म्हणजे डोंबिवलीत आल्यानंतर आणि 5 वर्षापूर्वीपर्यंत 43 वर्षाचा कालावधी हा समाजकार्यासाठी होता. राजकारणाचा उल्लेख केला. महाराष्ट्र स्टेटला 15 वर्ष पदस्थ होत्या. पण त्यांनी नेहमी सांगितलं की राजकारणाचा मला समाजकार्यात फार उपयोग झाला. त्या राजकारणी नव्हत्या, कधीही कुठच्या इलेक्शनला उभ्या नव्हत्या. 5 वेळा आमदारकीसाठी नाव होतं त्यांचं. हा विषय बाजूला राहून दे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं शिकायचं आहे ते म्हणजे आपला परिवर्तन महिला संस्थेला आता 24 वर्ष झाली. 2000 साली सुरू केलेलं आहे. पण त्यापूर्वी महिला शेती, महिला सक्षमीकरण म्हणजे जुडो कराटेच्या क्लासेसपासून प्रियांकाताई मी तुमच्यासाठी मुद्दाम उभा राहिलो. असंख्य प्रोजेक्ट राबवले जेव्हा वास्तू नव्हती, म्हणजे 4500 बचत गट वगैरे अशा प्रकारचे. पण ह्या वास्तूचे प्रकल्प विकास यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मुलींचा आश्रम 2004 पासून 20 वर्ष झाली आहे. मोठ्या मुली त्यांचं घर, कारण 17-18 वर्षांचं मुली आश्रमात ठेवता येत नाही आणि ते वय फार क्रिटिकल असतं. त्यामुळे ह्यांनी ठरवलं आमच्या ज्या मुलींना आमच्याबरोबर राहायचं आहे त्या राहिल्या. त्याच्यानंतर 17 मुलींची कन्यादान झालेलं आहे. आजींचा आश्रम आहे 13 वर्षापासून आणि 5-5.5 वर्षापासून आपला दिलासा विरंगुळा केंद्र आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे, त्यांचं नेहमी शिकवण असायची की व्यक्तिविशेष काही असता नाही, कार्यविशेष असायला पाहिजे. आणि त्यांनी असंही सांगितलं होतं आपल्यातलं कोणीही कधी समजा दिवंगत झालं तर त्याच्यासाठी कार्य थांबता नाही. त्याची काळजी अपर्णाताईंनी घेतली होती तेव्हा, आणि अपर्णाताईंच्या नंतर पण आपण थांबलो नाही. तर व्यक्तिविशेष असता नाही. आणि जे मॅनेजमेंटमध्ये डेलिगेशन ऑफ वर्क, आज गीतांजलीताई गंदे आणि सीमाताई ख्रिसास ह्या हे सगळं एक जीव मिसळून गेलेलं होतं आहे. आणि त्यांच्यात एवढी एनर्जी आहे. आणि आज 5 वर्षानंतर सगळे प्रकल्प जोरात चालू आहेत. आणि त्यात गोरेगावचा उल्लेख केला, 180 महिलांचं घर हा तर एक मोठा प्रकल्प होणार आहे. तर ही संस्था मगाशी उल्लेख केला की रवींद्र आणि ज्योती, काही नाही, ती मला फक्त दम द्यायची, कुठे आहेस ताबडतोब ये, आणि ते असायचं. त्यामुळे सगळ्या कार्यामध्ये मी बरोबर होतो. आणि हा प्रवास आपल्यासाठी आदर्श ठराव्या. आणि डोंबिवलीमध्ये प्रत्येक व्यक्ती एक संस्था आहे. आपापल्या कार्यामध्ये आपापल्या आजूबाजूला आपण असंच वागायला पाहिजे. व्यक्तिविशेष न राहता कार्यविशेष होऊन आपण पुढे जायला पाहिजे. खूप खूप आभार. धन्यवाद सर. यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जात आहोत.